एक धक्कादायक बातमी समोर येते। सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं आत्महत्या केली आहे। जळगावच्या सुंदरमोती नगरमधील ही धक्कादायक घटना आहे। पैशांची मागणी करत छळ केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय पीडितेच्या नातेवाईकांनी घेतला। या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये तणावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं। सतत तिला मारहाण, शिवीगाळ, अपमानास्पद बोलणे हे चालू होते आणि सतत पैशाची मागणी। तरी आमच्या परीने आम्ही 8 ते 10 लाख रुपये त्यांना दिलेले आहे त्यांच्या धंदा उभा करण्यासाठी। आणि तरी मग आम्हाला काल 6:30 वाजता फोन आला तिने आत्महत्या केली, पण ती आत्महत्या केली नाही। आत्महत्या त्यांनी केलेली सर्व कुटुंब मिळून आत्महत्या केलेली। आमचा त्यांच्यावर 100% संशय आहे। बातमी पुण्यातून। पुण्यातील IT पार्क